नमस्कार मित्रमंडळींनो. देशी कोंबड्यांच्या विषयी मला तुम्हाला एक चार गोष्टी सांगायच्या आहेत. आजकाल देशी कोंबड्यासारख्याच कोंबड्या आहेत, तर त्या पोल्ट्रीतल्या असतात, बंदिस्त असतात. पण ह्या आपल्या ज्या देशी ओपन म्हणजे मोकळ्या हवेत पाळलेल्या, मोकळ्या रानात उन्हात पावसात हिंडणाऱ्या, मातीत उखंड्यात उकरून गवतं खाणाऱ्या आणि त्यांना जे घटक आहेत निसर्गात ते त्यांना जे पाहिजे त्याप्रमाणे ते घेतात. आणि त्यांनी जी घातलेली अंडी आहेत किंवा त्यांचं जे मांस आहे ते आपल्या शरीराला कसं उपयुक्त आहे. कारण निसर्गात मोकळ्या हवेत राहिल्यामुळं त्यांना सगळं प्रकारचे चांगलं मिळतं. म्हणजे गवत आहे, किडूक मिडूक आहे, जे त्यांना पाहिजे ते घेतात आणि ते आपल्याला पौष्टिक आहार त्याच्यापासून मिळतो. म्हणून मोकळ्या फिरून खाणाऱ्या कोंबड्या आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आणि कसं असतं, निसर्गाशी संबंधित म्हणजे मोकळ्या हवेत त्यांना अ, झाडं आहे, देशी गाईचं ताक आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, ते जे निरोगीपणा आहे त्यांच्या अंगात तो त्यांना मिळतो. आणि कसं असतं, कुठलीही गोष्ट बघा, आजकाल तुम्ही बाहेर जावा, तुम्हाला पौष्टिक आहार मिळणं खूप अवघड झाले. ते पिझ्झा बर्गर हे खाण्यापेक्षा, बेकरीचं खाद्य खाण्यापेक्षा देशी अंडी खावा. ते आपल्या लहान मुलांना असेल, म्हातारी माणसं असतील, तरुण पोरं, व्यायाम करणारे असतील, सर्वांना ते उपयुक्त आहे. हा आमचा काळा कुत्रा आहे बघा, त्याला सुद्धा आम्ही देशी अंडी देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो तंदुरुस्त आहे, हुशार आहे, निरोगी आहे. तसंच आपण निरोगी हुशार राहिलं पाहिजे. कुठले रोग नको आहेत आपल्याला. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर जे आपण निसर्गातून जे मिळणारे आहे घटक ते खाल्ल्यानंतर आपण कधीही निरोगी राहतो. म्हणून आरोग्यम धनसंपदा, त्यासाठी आपण देशी कोंबड्या खाल्ल्या पाहिजे, म्हणजे देशी कोंबड्यांची अंडी खाल्ली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.